म्हणजे झंझावात वाहणाऱ्या वादळामध्ये अडकून उद्ध्वस्त झालंय. एवढा अभागी का झालोय? का झालोय एवढा अभागी? प्रथम त्याच मातृप्रेमाला मुकलो. प्रेमाच्या वाटेवरती विधिलिखित त्याने हृदय रक्तबंबाळ केलाय. आणि आता आनंदाच्या क्षणी पाय निकामी करून परमेश्वरा किती दुःखात प्रसंगात मला आणून सोडलेस रे. 33 कोटी देवतापैकी कुठचा देव माझ्या आता मत्तीला धावणार आहे की अपंगाच्या वाटेवरती शेवटपर्यंत मला रडवणार आहे. फेसाळलेल्या समुद्रामध्ये भरकटली माझी नाव. फेसाळलेल्या समुद्रामध्ये भरकटली माझी नाव. आता कुठच्या देवाला सांगू माझ्या मत्तीला धाव, माझ्या मत्तीला धाव. लहानपणीच नियतीने मातृप्रेम तोडले. सौख्याचे करटे माझे त्या क्षणी मोडले. दुःखाच्या धाग्यात वाहून गेले माझे बाबडे भाव. दुःखाच्या महासागरात वाहून गेले माझे बाबडे भाव. आता कुठच्या देवाला सांगू माझ्या मत्तीला धाव, माझ्या मत्तीला धाव. ती तब्येत बरी आहे म्हणायची. तुम्ही कुठे चाललात? अरे गिराईक पटवायला. पाहतो एखादे कुणाचे लग्न जुळवता आले तर. अरे नावाचा शंभू नाना आहे मी. कोठे कुणाचे अडद असेल तर सर्व व्यवस्थित करतो मी. अरे तू काय बघत बसलाय? तुझा पाय जरी गेला असला तरी तुझेही जुळवून टाकू की लग्न. तुझा काय विचार आहे? मला लग्नच नाही करायचंय. अरे असा वेड्यासारखा विचार करू नकोस. मी आहे ना शंभू नाना. तुला असं काय स्थळ शोधून काढतो. तू पाहतच बघ. अरे हे कारखानीस कुठे दिसत नाहीत ते. मामा ना येतील, तुम्ही बसा. जा जा, मी पाहतो वाट कारखानीसांची. अरे बापरे, फिरून फिरून फार दमलो मी. ओ आपला धंदा तसा ना जुळवा जुळवीचा. बायको नाही घरात, मी आणि माझी पोरगी. घर कसं सुना सुना वाटत. आता मी बायको शोधायला गेलो तर कोण टाळणार आहे मला द्यायला? देवा आता तूच दया कर आणि मला एक सुंदर सोजवर रूपवान आणि फक्त माझ्यावर प्रेम करणारी एकच बायको तेवढी मिळू दे. अरे पेपरात तरी बघूया कुठे काय जाहिरात बायको विषयी आली तर. पेपर मध्ये जा काय कुठे दिसत नाही. ओ मामाश्री, हो पेपरात काय शोधताय? बायको शोधतो. हा? कोण पप्पू तू? नाही ते म्हणजे हे. ओ काय असे होय नाही करताय? गाडवा माझी मस्करी करतोस? हलकट पाजी बदमाश. हो खुशखबर आहे, मी तुमच्यासाठी पोरगी शोधली. हे काय सांगतोयस काय? पण एक अट आहे. हा काय? माझ्यावर रागवायचं नाही.
ठीक आहे, पण पोरगी? ओहो, पोरगी रूप सुंदर आहे, सोज्वळ आहे. अरे पण कोण आहे ती? जणू कोवळी कोवळी काकडीच. पण सांगू? अरे सांग लवकर, सांग. आता मला रागवत नाही, सांग की रे. आपलं काय ठरलंय? रागवायचं नाही, पण पोरगी सांग ना रे. सांगू? सांग. आपल्या शेजारची सखू. कोण? सखू? ती कोल्हापूरची काय? अरे फार रागीड आहे ती, जणू कोल्हापूरची लवंगी मिरची. ओहो, असं नाहीये. ती जाम प्रेम करते तुमच्यावर. मला तर सारखी विचारत असते. काय विचारते? अरे सांग सांग लवकर, सांग ना रे. काय ठरलंय आपलं? रागवायचं नाही, पण सांग ना. ओहो, मला विचारते हा शंभू माझ्याशी लग्न करेल का? काय लग्न? आईला ओ, असे शॉक लागले. काय करताय पप्पू? तू हे खरं सांगतोयस? ओहो, खरंच सांगतोय. तुम्ही तिला निळू फुले वाटता. छे, तो तर म्हातारा होता. ओहो, तसा नाही हो. तुम्ही हा लेंगा घालता ना, म्हणून तसं वाटतं तिला. नाहीतर ती एवढं प्रेम करते तुमच्यावर. प्रत्येक क्षणी तुमच्या वाटेकडे डोळा लावून बसलेली असते. ओहो, आता तुम्ही वेळ दवडू नका. आता तुम्ही काहीतरी इम्प्रेशन पाडा तिच्यावर. म्हणजे नक्की काय करू सांग ना रे. पहिल्यांदा लेंगा सोडा. हराम खोरा, लेंगा सोडू. माझी खेचतोय, हराम खोरा. पहिल्यांदा मान सोडा. आपलं काय ठरलंय? रागवायचं नाही. छे, मग तर तू काय तोंड्या. ओहो मामाश्री, नीट ऐकून तरी घ्या. ओहो, लेंगा सोडा म्हणजे हा लेंगा नाही. हा लेंगा वापरायचा बंद करा आणि शर्ट पॅन्ट घालायला सुरुवात करा. बघा. काय सांगतोयस काय? मग तुम्ही चिकणे दिसाल. या सगळ्या चाळीतल्या पोरी तुमच्यावर फिदा होतील. गॉगल लावा. मग तुम्ही हिरो दिसाल, एकदम हाय फाय. वा, काय सांगतोयस तू हे? शर्ट पॅन्ट घ्या. अरे हो हो, आजच दुकानात जातो आणि नवीन शर्ट पॅन्ट खरेदी करतो आणि घालतो. मग तुम्हाला सांगतो, तुम्ही असे हाय फाय हँडसम कसं होतंय? दिल से दिल मिल गया, मुझसे कैसी ये हया, तू है मेरी दिलरुबा, क्या लगती है बार बार, तू है मेरी दिलरुबा, क्या लगती है बार बार, थक थक करने लगा हमरा चला पप्पू, तू जुळवून द्यायचं हा माझं लग्न. आणि तुम्ही पण माझं मंजू बरोबर लग्न लावून द्यायचं. अरे, ते पाहू रे नंतर, पण माझं आधी जुळवून दे. मला की आता रावण नाही. आता निघतो आम्ही कपडे खरेदी करायला. तू मात्र लक्षात ठेव, सकू सोबत जुळवून द्यायचं माझं लग्न. आता येतो मी. जामच कळलंय, ह्या वयात लग्न करतोय. आता सकू याची वाट लावणार. ही बातमी लगेच सकूला दिली पाहिजे. चला. नॉनसेन्स. मला बिझनेस शिकवतायत. ही आजकालची पोरं मला बिझनेस शिकवतायत. अरे, शेअर मार्केट मध्ये या दीनानाथ कारखानिसाचं नाव किती आहे तुला ठाऊक नाही अजून. अरे, अनिल अंबानी नंतर जर शेअर मार्केट मध्ये नाव कोणाचं असेल तर या दीनानाथ कारखानिसाचं. मला शिकवताय, मला.
या दीनानाथ कारखानिसाला. अरे बिझनेस कसा करायचा हे निदान मला तरी सांगू नका. हॅलो, येस, कोण? राणे? हा बोला. अहो मीटिंग अर्धवट सोडून येऊ नको तर काय करू? ही आजकालची पोरं जी आत्ताच बिझनेस मध्ये आली ती मला शिकवतायत. ज्यांच्या ओठावरची मिसळून अजून फडफडत नाहीत ती पोरं मला शिकवतायत. म्हणे बिझनेस कसा करायचा. नॉनसेन्स. नो नो राणे, मी पुन्हा मीटिंगला येणार नाही. हो, हे माझं फायनल उत्तर आहे. ते माझं मी बघून घेईन. माझा बिझनेस मी पाहीन. आणि राणे, सध्या तरी शेअर मार्केटमध्ये माझ्या कंपनीचे शेअर्स तेजीत आहेत. ठेवा. मोहन, मोहन. काय मामा? मोहन, तू डॉक्टरकडे का गेला नाहीस? डॉक्टर अमृत देसाई मला सांगत होते तू त्यांचं ऐकत नाहीस म्हणून. एक लक्षात ठेव, डॉक्टर जसे सांगतील तसे उपचार घे. पैशाची चिंता करू नकोस. काय? जा, ठीक आहे. विश्रांती घे. कारखाने इथेच राहतात काय? तुम्हीच का दीनानाथ कारखाने? हो, मीच. तुमचं रजिस्टर आलंय? तू नवीन आहेस इथे? हो, हे घे. झाले 4-5 महिने आले. नवीनच आहे इथे. बर, काय आहे? रजिस्टर आहे, हे घे. बर. साहेब, काय? सही राहिली. अरे आधी साहेब, काय झालं आता आणखी? दिवाळी आली आहे ना, काहीतरी बघा. थांब, घेऊन येतो. लवकर या. ये. शीतल, काय ग? डॉक्टर असे काय म्हणत होते? तुझी काळजी घ्यायला हवी. तुला बरं वाटत नाहीये का? तुम्ही म्हणजे ना एकदम बुद्धूच आहात. तुम्हाला एवढं कसं कळत नाही हो? काय ते? आता आपल्या घरी पाहुणा येणार आहे. पाहुणा? कोण? आबा येणार आहेत की काय? नाही हो. मग आता आणखी कोण येणार आहे? तुम्ही बाबा होणार आहात. काय काय सांगतेस काय? शीतल, मी बाबा होणार? शीतल, मी बाबा होणार आणि तू आई? हाऊ स्वीट यार. शीतल 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 शीतल, आज खरंच मला खूप आनंद झाला. पण आता असं ढसमुसळेपणानं वागायचं नाही. हा, ओके माय स्वीट हार्ट. हे माझ्या प्राणप्रिये, आज खरंच आपल्या घरात आनंदाला पारावर उरलेला नाही बघ. हे मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? मला सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं?
मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं दान घेता नाही झोळी हवी रिकामी भरता भरता थोडी पुन्हा वाढलेली आपण फक्त घेताना लाजायचं नसतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं हे पण मुले माझ्यासारखी नसाव्या मग वात्रट ती तुझ्यासारखी प्रेमळ असावी काय म्हणाले डॉक्टर काही काळजी करण्यासारखं तर नाही ना होय बाप्पा आता काळजी करण्यासारखीच आहे म्हणजे काय झालं ग काय सांगितलं डॉक्टरांनी पप्पा पप्पा तुम्ही आजोबा होणार आहात आजोबा काय मी मी- मी मी आजोबा म्हणजे मी 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 ग्रँडपा आय एम हॅपी कॉंग्रॅच्युलेशन डॅडी कॉंग्रॅच्युलेशन शीतल कसं वाटतंय म्हणजे आकाश खर तर या शुभवार्तेला तू पेढेच आणायला हवे होतेस तुम्ही पण ना पप्पा अहो पप्पा पेढे बारशाला द्यायचे असतात हे तू मला सांगतोयस नॉनसेन्स अरे हा दीनानाथ कारखानीच आजोबा होणार आहे आणि हे सगळ्या जगाला कळलं पाहिजे आजच तू एक काम कर पुण्यातल्या सर्वात महागड्या हॉटेलमध्ये सर्वांना पार्टी दे सर्वांना पार्टी हो पप्पा तुम्ही आकाश अरे मी एवढा काही वाईट नाही रे मला सुद्धा प्रेम करता येतं आणि हा आकाश तुझ्या या आनंदाच्या वार्तेबरोबर मी सुद्धा तुला एक आनंदाची वार्ता देणार आहे आनंदाची वार्ता हो आपल्या कंपनीला नवीन टेंडरचं काम मिळालंय अरे वा आणि ते काम मी लवकरच सुरू करणार आहे हा आज मीटिंग मध्ये थोडे खटके उडालेत पण चालायचं तू फक्त कंपनीत आता व्यवस्थित लक्ष घाल हो येत्या 1 वर्षाच्या आत मला अनिल अंबानीला मागे टाकून शेअर मार्केटमध्ये नंबर 1 बिझनेसमॅन व्हायचं आहे हो पप्पा हो आता जातीने लक्ष घालेन मी येस दॅट्स लाईक अ बिझनेसमॅन जा तू फ्रेश हो आता पुन्हा एकदा या घरात एक नवीन गोंडस कळी वाढणार आणि नातवंडांच्या राज्यात हा आजोबा फक्त त्यांच्या सोबत खेळणार मी आजोबा होणार मी आजोबा होणार मी आजोबा होणार सुगंध पसरलाय घरात आनंदाच्या बातमीची चाहूल लागलेली दिसते नाही म्हणजे घरात पारिजात बहरलेला दिसतोय राख्या यू बास्टर्ड गेट आउट तुझ्यासारख्या 1.5 दमडीच्या गुंडानं माझ्या घरात येण्याचा प्रयत्न कसा केला अरे मी गुंड नाही राकेश नाव आदराने घ्यायचं सामाजिक कार्यकर्ता कामगारांचा नेता म्हणे कामगारांचा नेता अरे तुझे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे म्हणून तर स्वार्थासाठी कामगारांचा बळी दिलास आणि स्वतः मांडावळ करून लखपती झालास अरे त्याला डोकं लागतं तसं ते सर्वांजवळच असतं फक्त चालवायला हवं लोक म्हणतात हे जग सूर्याभोवती फिरते
पण नाही. हे जग फक्त आणि फक्त पैशाभोवती फिरते. बसू नकोस. उठ उठ. गेट आउट. नाहीतर धक्के मारून घराबाहेर काढेन तुला. गेट आउट. तुझा माझा संबंध संपला. संपला? हो. अरे काम झालं की संबंध संपला. बस. पण कारखानीस अरे तुझं गुपित बाकी आहे की रे? डाव मात्र व्यवस्थित खेळलास. हा गुपित? कसलं गुपित? तू 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 चल. तू नाही. तुला पैसे मिळाले. संप मिटलाय. चल. अरे घाबरतोस कशाला? यू रास्कल. अरे चल. आवाज खाली ठेवायचा. हा राकेश म्हणजे वाटलं काय तुला? इंग्रजीत काही बोललास तर गप्प बसेन. अरे अमावास्येच्या रात्रीला घडला खेळ सारा. अमावास्येच्या रात्रीला घडला खेळ सारा. तुझ्या आयुष्याचा मांडला पसारा. अरे तुझ्या आयुष्याचा मांडला पसारा. दोन जीवांचा तुटला राहण्याचा निवारा. दोन जीवांचा तुटला राहण्याचा निवारा. अमावास्येच्या रात्रीला घडला खेळ सारा. अमावास्येच्या रात्रीला घडला खेळ सारा. तू 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 हे काय बडबडतोयस? का घर गरागरा फिरू लागलं वाटतं? चक्कर येऊन पडाल. तुझं रहस्य कळलंय मला. कारखानीस अरे कोणाच्या जीवावर उड्या मारतोयस? सांगू आकाशला की सांगू मीडियावाल्यांना? हा दीनानाथ कारखानीस. तू काय घेणार? वा लवकरच मूळ मुद्द्यावरती आलास. तू किती देणार? 50,000. अरे तुमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे आणि फक्त 50,000? नाही 3 लाख द्यायचे. जमलीस तर मांडावळ बघ. नाहीतर अमावास्येच्या घडलेल्या प्रसंगाची पेपर मध्ये बातमी देऊन तुझं आयुष्य अमावास्येसारखं काळ कुट्ट बनवेन. यू रास्कल. दम नाही द्यायचा. पैसे द्यायचे. फक्त 3 लाख. झालीच तर मांडावळ बघ. नाहीतर अशी काय आग लावेन तुझ्या आयुष्यात की पुन्हा डोका वर करायला देणार नाही. राकेश ध्यानात ठेव. कारखानीस राकेश. डॅम इट. या राकेशला माझ्या आयुष्यात घडलेला प्रसंग कसा कळ? पण त्यावेळी जे घडलं ते हे काय करताय त्याला? त्यांच्यासाठी अंगाई नाही. हा मुलगा घरात नको आहे मला. त्याला आश्रमात ठेवा. आज अमावास्या आहे. आपल्या आयुष्यात तुम्हाला जर पौर्णिमेचे चांदणे पाहायचे असेल तर आजच याला अनाथ आश्रमात सोडून या. नाहीतर मी इथे राहणार नाही. नाही नाही. घेऊन जा त्याला. घेऊन जा त्याला. न्या. नाही नाही. अरे सोनूला गप्प राहा रे. गप्प राहा. सोनूला गप्प राहा. गप्प राहा रे. रडू नकोस.
रडू नकोस. नीज माझ्या नंदलाला, नीज माझ्या नंदलाला. रडू नकोस रे बाळ. बाळ बाळ कुठं आहे बाळ? अरे बाळ कुठं आहे? अरे 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 हा आभास मला का होतोय? अरे आणि वारंवार का होतोय मला आभास? माझं मलाच सुचत नाही काय करू. नाही नाही अरे अरे हा आभास का होतोय रे? का होतोय? नाही 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 नाही. मुक्या मनाचे दुःख सागरा, सांगू गरजूनी कुणाकडे? मुक्या मनाचे दुःख सागरा, सांगू गरजूनी कुणाकडे? वाऱ्यावरती आज चुकली दोन पाखरे दुशीकडे. वाऱ्यावरती आज चुकली दोन पाखरे दुशीकडे. मोहन तू आता लग्न करायला हवं. लग्न लग्नाने मी कोण करणार आहे या पांगळ्या बरोबर लग्न? माझी होती एक सोनपरी, सोन पावलाने हृदयात बसलेली. रक्तबंबाळ करून निघून गेली कायमचीच. मोहन तुला माझी शपथ आहे. आता कुणाच्या शपथीचा मला काही फरक पडणार नाही ग. मी मेलोय, मी मेलोय, मी मनाने ठार मेलोय ग. शरीर जगावं म्हणून जगतोय, पण मनाने मी ठार मेलोय. अपंगाच्या या बेदीवरती, अपंगाच्या बेदीवरती आलोय, पण मृत्यूचा पाच गळ्याभोवती अडकत नाही म्हणून मी जिवंत आहे ग. मृत्यूचा पाच गळ्याभोवती अडकत नाही म्हणून मी जिवंत आहे. मोहन उठ. सावकाश बस बस इथे तू. काय चाललंय? तो पडणार असता म्हणून मी त्याला आधार देत होते. तू आज जा. मोहन तू जा, विश्रांती घे जा. या दोघांचे छे, शीतल तशी वागणारच नाही, पण मग माझ्या गैरहजेरीत ही दोघं छे. पण मग माझं मन तरी असं विचार का करतंय? पण कोणी आहे की नाही घरात? कोण आपण म्हणायचं? हा, शंभू नाना तुम्ही? आणि या पोशाखात? अहो कुर्ते फॅशन परेड आहे की काय? फॅशनच परेड म्हणायची? अरे 21व्या शतकातल्या माणसाबरोबर चालायचे म्हणजे असा पोशाख करायला जावा की रे. अरे आकाश एक सांग, कसा दिसतोय रे मी? बाकी दिसताय छान, रुबाबदार. बरं झालं आकाश तू भेटला असते. का हो, लग्नात दक्षिणा मिळाली ना? आता काही बाकी राहिलं नाही ना?
ती मिळाली हो, प्रश्न पैशाचा नाही, तो तुमच्या इज्जतीचा आहे. म्हणजे गेल्या महिन्यात मी इथे आलो होतो तुम्ही नसताना हा. आणि पाहतो तर काय होतो मोहन तुमच्या शीतलला मिठी मारत. हरामखोरा, काय म्हणायचंय काय तुला? लेंगा घालायचा सोडून शर्ट पॅन्ट घालायला लागलास तेव्हा लावालावीचा धंदा करायला पाहतोस. मी खोटं बोलत नाही, या डोळ्यांनी पाहिलं ते सांगतोय. तुम्ही विश्वास ठेवा अगर ठेवू नका, मी काही धचा मागून सांगत नाही. ए नाना, आता गप्प बस. मला सांगितलंस तेवढं बस झालं. हे पैसे घ्यायचे आणि तोंड बंद ठेवायचं. जर का यातला एक शब्द जरी बाहेर पडला तरी गाडीत भरून घाटातून खोल जरी फेकून देईन. तुझा एक अवशेषही सापडणार नाही कुणाला. काय? चल निघतो. अरे पण मित्रत्वाचा तुला सल्ला देतोय रे. त्या मोहन आणि शीतलचे एकमेकांवर प्रेम होते लग्नापूर्वी. तुला जर तुझा सुखी संसार पाहायचा असेल तर त्या मोहनला आधी घराबाहेर काढ, नाही तर हे आता जातो की जातो कोणाला सांगायलाच नको. ज्याचं करावं भलं तू म्हणतो आपलंच कर. जातो. काय ऐकतोय मी? म्हणजे मगाशी सुद्धा त्यांची हीच थेर चालली होती की काय? ती पत्नी त्या मोहन सोबत आणि तू. कोण असतंय? कोण असतंय? कोण? मोहन शीतलला मिठी मारत होता. नाही, माझी शीतल तशी नाही. मी खोटं बोलत नाही, या डोळ्यांनी पाहिलं ते सांगतोय. नाही, माझी तशी शीतल वागणारच नाही. हे शक्य नाही. शीतल आणि मोहनचे प्रेम होते लग्नापूर्वी. तुला तुझा सुखी संसार पाहायचा असेल तर त्या मोहनला आधी घराबाहेर काढ. हो, आता हेच करायला हवं. त्या मोहनला घराबाहेर काढायलाच हवा. पप्पा सुद्धा आई गेल्यापासून त्या मोहन जवळ अगदी प्रेमाने वागत आहेत. हा मोहन जसा पाण्यातील हत्तीला जसा मगर चिकटतो तसा चिकटून राहिलाय. माझ्या आईच्या मृत्यूला देखील हाच जबाबदार आहे. याला काही करून आजच्या आज घालवायलाच हवा. काय करायचं? आकाश, ऑफिसला नाही गेलास? निघालोय. फोन लावतोय मी. मोहन, जरा माझी बॅग आणशील बाहेर? तोपर्यंत फोन लावतो मी. हा, आणतो मी. याला घालवायचा कसा? हरामखोर! मारू नको आकाश, मारू नको. काय करतोस आकाश? माझ्या खोलीत जाऊन शीतलवर जबरदस्ती करायला पाहतोस? पप्पा! आकाश, कशाला ओरडतोय? मी ओरडतोय ते तुम्हाला दिसतोय. तुमचा भाचा माझ्या शीतल जवळ. म्हणजे तू शुद्धीवर तरी आहेस ना? आकाश, काय बोलतोय हे? काय मी बोलतोय ते खोटं आहे? मी बोलतोय आकाश. मग मी आज आलो तेव्हा ती तुझ्या मिठीत कशी होती? बोल ना, बोल. ती तुझ्या मिठीत कशी होती? मामनजी, मी झुळाला घाबरून बाहेर येत होते तेव्हा तो जाऊन मी यांच्या अंगावरती पडले. नाही, यात मोहनचा काहीही दोष नाही. पप्पा, ही दोघंही खोटं बोलत आहेत. तुम्ही बाहेर गेलात
आणि मी ऑफिसला असा यांचा समज झाला आणि यांचे रोजचे दोघांचे इष्टाचे खेळ करायची वेळ सुरू झाली. आकाश, तू व्यवस्थित पाहिलंस का? आकाश, तुम्ही हे काय बोलताय? आपल्या पवित्र पत्नीवर घाणेरडा आरोप करताय. सभ्यतेचा आव आणून पवित्रपणाचा टेंबा मिरवण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पवित्र नाहीस. तुमचा डाव रंगा देणार तेवढ्यात मी आत गेलो. हे लक्षात येतात तुमचा प्लॅन फिसकटला आणि झुराचा निमित्त सांगून आम्हाला फसवण्याचा प्रयत्न करताय. आकाश, कशावरून बोलतोस तू हे? तुझी पत्नी शीलभ्रष्ट आहे, सिद्ध करू शकतोस का तू? नाही मामा, शीतलचा याच्यामध्ये काही दोष नाही आहे. मग याचे माझ्या बेडरूम मध्ये काय काम होते? तुम्ही ज्याला विश्रांती घ्यायला सांगितली होती ना? हो आकाश, तूच मला बॅग आणायला सांगितली होतीस ना? बघा आणखीन एक खोटं. पाहिलं पप्पा काय बोलतोय ते? तू त्याला बॅग आणायला सांगितली होतीस ना? हो, मी मूर्ख आहे. मला वेळ लागला याला माझी बॅग आणायला सांगायला. आकाश काय करतोय ते? मग काय करू? आरती घेऊन पूजा करू तुझी? अरे विश्वासघात केलायस तू माझा, विश्वासघात. अरे मोहन, या दोष कुणाचा आहे? अरे बोल ना लवकर, बोल. अरे सांग काय ते, बोल. माझा ऐका मामांजी, मी सांगते. तू एक अक्षरही बोल नकोस. मोहन बोल. हे बोल लवकर, नाहीतर हिला घराबाहेर. तिचा काही दोष नाहीये. ज्या नजरेने तिच्याकडे पाहत होतो ना, त्याच वेळी मी तिच्या बेडरूम मध्ये गेलो. मामा मला वाटेल ती शिक्षा करा. मला वाटेल ती शिक्षा करा. मी दोषी आहे. अरे माझ्याच घरचं खाऊन माझ्यावर उलटलात. नका मारू त्याला, तुम्ही नका मारू त्याला. माझा ऐका. आराम करत होता. पप्पांचा लाडका भाचाच मार खातोय. आकाश, तुम्ही असं संशय वृत्तीने का वागताय? ते तुला नाही समजायचं. मी आपल्या सुखासाठी असं वागतोय. त्याचा काही दोष नव्हता, पण तुमच्यामुळे त्याला शिक्षा मिळते. तुम्ही कपटी आहात, तुम्ही हृदय शून्य आहात. त्याने न केलेल्या अपराधाची शिक्षा तुम्ही त्याला देताय. तुम्ही माणूस नसून सैतान, राक्षस आहात. आईला या पप्पूचे लग्न लावून दिले, पण माझी सखू कुठे दिसलीच नाही. कुठे गेली काय माहिती. श्री नमस्कार. एवढ्या कुठल्या विचारात मग्न आहात? अरे तुझं लग्न झालं, आता माझं कधी? हो, आपली सखू आहे ना. अरे पण ती आज कुठे दिसली नाही. दिसेल कशी? ओहो, ती टाकीच्या मागून तुम्हाला चोरून पाहत होती. काय सांगतोयस काय? ओहो, जाम फिदाय होती तुमच्यावर. मग मी आता काय करू? हा, आज तुम्ही तिच्या घरी जायचं आणि म्हणायचं, ए सखू, माझ्या प्रेमाच्या सखू, तू माझ्याशी लग्न करशील का? अरे ती काहीच बोलली नाही म्हणजे? हो, बोलणार नाही कशी? मी सांगून ठेवलंय तिला. अरे माझ्या वतीने तूच बोल ना, मला की नाही भीती वाटते. लग्न कोण करणार आहे, तुम्ही की मी? अरे मी. पण असं बोललो आणि तिने उत्तर न देता मला मारलं म्हणजे? हा, ती मारणारच आहे तुम्हाला. काय म्हणालास गाडवा? मला मारणार. हो, मारणार म्हणजे प्रेमात जिंकणार असं म्हणायचं होतं मला. तुम्ही उगाच घाबरू नका हो. चला, मी येतो तुमच्यासोबत तिच्या घरापर्यंत. मग तुम्ही घरात गेलात
आणि तिने मारायला सुरुवात केली की मी पळतो. गाढवा मला घाबरवतो संकटपाजी बदमाश. अहो कसला विचार करताय मामाश्री. अहो तुम्ही ऋतिक रोशन, ती तुमची अमिषा पटेल. एकदा तिच्या घरात तुमचं कहो ना प्यारे सुरू झालं की मग माझा काय संबंध. मी जाईन माझ्या मंजूकडे. तू काय म्हणालास? मी ऋतिक रोशन, ती अमिषा. आकड नाचते. ओ मामाश्री नाच बंद करा. नाच तिच्या घरी, मग मला पळायला बरं. पप्पू तू पाहिलंच ना, आजपर्यंत अनेकांची लग्न जुळून दिली, पण माझेच लग्न जुळताना किती अडचणी येत आहेत. हो मग विचार कसला करताय. चला मिशन आहे सखू. चल तर मग मिशन आहे सखू फत्ते करूया. चल लवकर. हे मग सांगता मी सांगता रे तसं वागायलाच लागतं. काल काल माझ्या बायकोने माझा हात धरला. माझा का का तर मी तिच्यावर संशय घेतला म्हणून. पण का का ती अशी माझ्याजवळ प्रेमाने वागते, त्या मोहन जवळ प्रेमाने वागते मला विसरून. का का आकाश, तू आज पुन्हा पिऊन आलास हरामखोर. होडा या मारायला या बा मारा. हो मी म्हणजे कुणीच नाही ना तुमचा. आकाश, अरे तू असा दारू पिऊन का रे मला छळतोयस. मी जळतोय? हो तुम्ही माझी ऐकत नाही. तुम्ही त्या मोहनला का घराबाहेर काढत नाही. तो माझा प्रश्न आहे, पण तू दारू पिऊन का आलास. अरे एका उद्योगपतीचा मुलगा आहेस रे तू. अरे असं दारू पिऊन स्वैराचारी वागणं शोभतं का रे तुला. मला बोललात तुम्ही. नाही, मी वेडा झालोय आणि वेडा होऊन या भिंतींशी या घराशी बोलतोय. मूर्ख. पप्पा ये तुम्ही येडे. आकाश, तुमच्या ओरडण्याचा माझ्या मनावर काही एक परिणाम होणार नाही. वय वय मी प्यायलोय. मुद्दाम झोप येत नाही म्हणून प्यायलो. तुमच्या सुनेने माझ्या नावाला काळ फासलंय. तिने माझी अब्रू भर जवाट्यावर मांडण्याचा प्रयत्न केला. अरे आकाश, अरे का तिच्यावर असे खोटे आळ घेतोयस रे तू. अरे तिच्या शिलाची क्रूर थट्टा करतोयस रे तू. आई बाप्पा, हे खरं आहे बाप्पा. यात ते मात्र खोटं नाही. हे त्या मोहन बरोबर म्हणजे तुमच्या भाच्या बरोबर आता होणार बोल तरी माझं की कोणाचं रक्त आहे काय माहिती. आकाश, हरामखोरा, इथपर्यंत बदल गेली तुझी. मारा आणखीन मारा मला काही एक वाटणार नाही. पप्पा तुम्हाला विश्वास वाटत नसेल, पण माझ्या मनाच्या सखोल आणि गहन गंभीर गाभाऱ्यातून एक आवाज वारंवार मला स्पष्टपणे ऐकू येतो. जो आवाज मी थांबवण्याचा प्रयत्न करतो ही वाऱ्याच्या सुसाट झोतानं अग्नीची ज्वाला विजल्याऐवजी जशी अधिक भडकत जाते
तसा तो आवाज पप्पा मला पुन्हा पुन्हा गरजून सांगतो, तुझी पत्नी व्यभिचारी आहे. होय होय, तुझी पत्नी व्यभिचारी आहे. होय होय, तुझी पत्नी व्यभिचारी. काय घडतं हे असं? पण माझा फासा उलटा कसा पडला? आज माझा वजीर मारून प्यादी राज्य करू पाहतायत. घर उद्ध्वस्त करणारी दारू घरात आली आणि या आकाशने तर कहरच केला. काय हा मुलगा आहे? मी कंपनीचं उत्पादन वाढवायचं सोचत होतो, पण या आकाशनं हे कुठेतरी थांबवायलाच हवं हे. नाहीतर अनर्थ घडेल. दीनानाथ, अरे आकाश. आबा या ना, बसा. दीनानाथ, इथं मी बसायला आलो नाही. अरे आकाशला मी दारूच्या अड्ड्यावर पाहिला. आबा, आकाश आज दारू पिऊनच झाला. पण का असा तो येण्यासारखा वागतोय? ते तुमच्या शीतललाच विचारा आबा. तिच्यामुळेच तो असा वागतोय. तिचा काही अपराध झाला तर पोटात घे आणि प्रेमाने वागा. अरे माझी गरीब एकुलती एक पोरगी, तिला मात्र काही होऊ देऊ नकोस. आबा, अरे मी तरी काय करू रे? अरे तो आकाश तिच्यावर संशय घेतो. काय? अरे माझ्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. अरे माझ्या पोरीवरती संशय? अरे त्याला काय वाटलं माझी पोरगी म्हणजे रस्त्यावरची? नाही. आबा 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 सांभाळ. पोरी, काय चाललंय ग हे? काय ऐकतोय मी? तुम्ही बसा बोलत, मी आलोच. काय चाललं हे? काय ऐकतोय मी? आबा, 3 दिवस तेड्याचे रंग दाखवून खरा रंग दाखवायला या घराने सुरुवात केली आहे. पोरी, तू इथं न राहता काही दिवस बाहेरही राहायलाच. नाही आबा, आता इथंच माझं माहेर आणि इथंच माझा स्वर्ग. या घराविरहित मला देवावारी सुद्धा नरकवास घडेल. आणि तशीच वेळ आली ना तर तुमच्या 14 चौकड्याच्या राज्यात राहून ऐश्वर्याची राणी होण्यापेक्षा दुर्दैवाची दासी होऊन दुःखात दिवस काढेन मी, पण माझी पवित्रता सिद्ध करेन. पोरी, तसं म्हणायचं नव्हतं ग मला. आबा, पतिव्रतेला नाती नसतात. ती बापाची मुलगी, भावाची बहीण, मुलाची आई नसते, तर ती असते फक्त देवा ब्राह्मणांनी साक्ष दिलेल्या नवऱ्याची पत्नी. पोरी, या 21व्या शतकात तू असा विचार करतेस? अगं, या कॉम्प्युटरच्या युगात अशी वागलीस तर? आबा, अहो 21वं शतक जरी चालू असलं तरी आपली संस्कृती आपल्याला काय सांगते? ज्या दिवशी माझं लग्न झालं त्याच दिवशी तुमची मुलगी मेली. लग्नाचा समारंभ हा इतरांच्या दृष्टीनं आनंददायक, सुखदायक जरी त्यांना वाटत असला तरी मुलीचं लग्न म्हणजे तिची उत्तर क्रिया असते हे कोणाच्याही लक्षात येत नाही. आबा, कन्यादानासाठी तुम्ही इकडच्या हातावर जे उदक सोडलं त्यातच मला तिलांजली दिली, त्यातच मला. शीतल बेटा, माझ्या लाडके, कुठं शिकलीस ग एवढी तू? अगं, संसाराचा यज्ञ हा साध असतो पोरी. या यज्ञातून पुरुष जरी सही सलामत सुटला तरी स्त्रीचे सारे पंख त्यात जळून भस्मसात होतात. पोरी, या श्रीमंतीच्या बाजारू दुनियेत माया नसते ग पोरी. इथे असते फक्त पैशाची आणि पैशाची माया. स्वतःच्या चुका त्यांना दिसणार नाहीत. गरिबाला मात्र घड्याळाच्या काट्यावर उभे करतील, कठोरात कठोर शिक्षाही देतील. चालायचं दे पोरी, ही जगाची रीतच आहे. जसे मोठे मासे लहान माशांना खातात. आबा, तुम्ही माझा विचार करू नका. स्वतःची काळजी घे पोरी.
ज्या वेळी या घरातून बाहेर पडशील ती तुझी वाट स्वर्गाकडे असेल, पण अर्धवट संसार सोडून नव्हे पुरी. ही मंडळी आपल्याला सुखासुखी जगू देणार नाही. प्रत्येक गोष्टीच्या वरमावर बोट ठेवायला तयार असतात ही मंडळी पोरी, तयार असतात. येतो मी पोरी, स्वतःची काळजी घे ग पोरी. येतो मी पोरी, येतो मी, स्वतःची काळजी घे. आबा तरी मी तुम्हाला सांगत होते माझा आकाश बरोबर जुळणार नाही, पण तुम्ही माझं नाही ऐकलं. आता माझं जीवन संशयाच्या भोवऱ्यात अडकलंय आणि तो संशयाचा फास माझ्या गळ्याभोवती अडकलाय. आता माझं आयुष्य कोमेजून जाणार. कारखानीस, तू मला गुंड म्हणालास. गुंड? अरे मी गुंड नाही रे. तू माझ्या बहिणीला फसवलंस आणि मोहनला नाही. मी त्याला न्याय मिळवून देणार. तुझ्या माझ्यात ठिणगी पडली आहे. आज तुफानाचा ओघ माझ्या बाजूने आहे. याच तुफानाचा फायदा घेऊन अशी काय आग लावतो तुझ्या आयुष्यात की नग्न लोभाचं किळसवाणं दृश्य सगळ्यांसमोर उभं करतो. कारखानीस, हा मामा आपल्या भाच्याला न्याय मिळवून देणार. हा मामा आपल्या भाच्याला न्याय मिळवून देणार. हा मामा आपल्या भाच्याला न्याय मिळवून देणार. शीतल, हे शीतल, शीतल, अगं कुठे गेलीस? बाहेर ये. काय काय म्हणताय? म्हणजे कामाशिवाय मी तुझ्याशी बोलू शकत नाही? सांग ना. तुम्ही किती प्यायला आहात? तुम्हाला तुमचा तोंड तरी सावरतोय का? ये चूप. अगं तुझ्या घरची पीत नाही मी माझ्या बापाच्या घरची पितो. तो बघ बाप माझा, मी त्याच्या पैशावर पितो. तू मला प्यायला लावलीस. मी तुम्हाला प्यायला लावली? होय, तुझ्याच वागण्यामुळे मी पितोय. आकाश, तुम्ही मला असे का छळताय? तुला माझ्या तळावरती नाचायला लावणार. तू त्या मोहन बरोबर, जो आमच्या कंपनीमध्ये काम करतो, त्याच्याशी अनैतिक संबंध ठेवून मला फसवलंस. आकाश, हे चूप. खबरदार माझ्या नावाचा पुनरुच्चार करशील तर जीव घेईन तुझा जीव. खरं सांग, तुझे आणि मोहनचे संबंध आहेत की नाही? सांग. पती आहात म्हणून वाटते ते आरोप सहन करून घेणार नाही मी. काय करशील तू? करशील काय? वेळ आलीच ना तर पोलिसात तक्रार नोंदवीन. माझा मानसिक आणि शारीरिक छळ करताय म्हणून सांगेन मी त्यांना. मला या आकाशला धमकी देतेस? हो, तुम्हालाच. घाबरेन की काय? तुम्ही बाहेर शेण खाता त्याचं काही नाही वाटत तुम्हाला? ए शीतल, तू मला बाहेर खाली म्हणालीस. आता कसा तुम्हाला राग आला? तो तुझा प्रियकर होता की नाही? होता की नाही? बोल ना, सांग ना. आता काय झालं? तुझ्या तोंडातून शब्द का तू बाहेर पडे ना? हो, लग्नापूर्वी माझं त्याच्यावर प्रेम होत
जा जा पोलिसात जा आणि रिसर तक्रार नोंदव. मग न्याय मिळेल तुला. न्याय होय होय मिळेल न्याय. मी जर तक्रार केली ना तर मला त्रास दिल्याबद्दल 1 वर्ष कारावास आणि 20,000 रुपये तुम्हाला दंड होऊ शकतो. हे मला कायदा शिकवतेस मला? जा जा ना. हिंमत असेल तर घराबाहेर एक पाऊलचा ठेवून बघ. वेळ आली ना तर ते सुद्धा करेन. महिला संघटनेचा मोर्चा आणेन दारात आणि तुमच्या गुरुचे ढिंडावडे काढेन मी. मला धमकी देतेस? मला पोलिसांची धमकी देतेस? काय करताय? तू आमची अब्रू रस्त्यावर उतरायला ती रस्त्यावर काय ते वर्षा घेऊन उतरणार? हा तुझ्या जीवेत घेतो बस. तुम्ही सोडा. नको नको बंद करा रे.